लक्षात आलं का नाही? कारण उद्या नंदी येणार आहे. नंदी आला रे उद्या रे उद्या. आताच का नंदी उद्या नंदी येणार आहे. नंदी बघितलं का तुम्ही? नंदी कथेतले व्हिडिओ बघितले असतील. त्याच्यात मोठा नंदी येतो असा. नंदी मधून चालत बुद्ध येतात, वेताळ येतात, नंदी येतो आणि मग त्या नंदीवर बसून शिव आणि पार्वती मधून येतात आणि मग त्यांचा विवाह सोहळा होतो. महत्वाचा दिवस उद्याच आहे. परवापासून काही नाही. मग काय 2 दिवस काही नसलं. शेवटचा दिवस तर असंच असतो. बरोबर आहे की नाही? फक्त दर्शन घ्या रे. महत्वाची कथा उद्याचा दिवसच असते. बरोबर आहे? पार्वती शिव पार्वतीच्या विवाहाची, नंतर कार्तिक स्वामी आणि गणेशाच्या जन्माची, नंतर काय थोडीशी कथा राहते 12 ज्योतिर्लिंगाची. सर्वांनी उद्या यायचंय. एवढे गोळा होते ऐकायला कधी येतात कुठं असतात बसलेले काही बघायला. आता सगळे गोळा झाले तर सांगतो, सगळ्यांनी आपापली सप्ताहाची वर्गणी देऊन टाका. ठरवून आहे का देतील ते? जी देतील ते आपण सर्वांनी. आपण इथं आलात बाहेर गावचे गावातले, सर्वांना विनंती, एवढं मोठं धर्म कार्य जर आपल्या गावामध्ये होत असेल तर आपण सर्वांनी मनामध्ये संकोच न बाळगता परमार्थासाठी आपल्या मनाला लाजून आपण हिंदू आहोत म्हणून आपण सर्वांनी त्या ठिकाणी सुंदर या सप्ताहाची वर्गणी द्या. सर्वांनी सहकार्य करावं ही आपल्याला मनापासून विनंती करतो. एकदा हात वर सर्वांचे आरती लावेपर्यंत हात वर, सर्वांचे हात वर. बोला हर